कागल बस स्थानकाच्या बांधकामाला 1 वर्षाचा कालावधी लोटलाय. अजूनही बांधकाम पूर्ण झालेलं नाही. कागल बस स्थानकातील फलाट आणि काँक्रिटीकरणाचं काम अर्धवट असून घाई गडबडीत बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलंय. अजूनही ठिकठिकाणी वाळू, खडी आणि विटांचे ढीग दिसून येत आहेत. कागल बस स्थानकातील अर्धवट कामांमुळे एखादा अपघात होऊ शकतो. त्यामुळे अर्धवट बांधकाम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी प्रवाशांमधून केली जातेय. 30 मार्च 2025 रोजी गाजावाजा करत कागल बस स्थानकाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी वेळेआधी बस स्थानकाचं काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. सुरुवातीला बस स्थानकाच्या नवीन इमारतीचं बांधकाम वेगानं सुरू होतं, पण काही दिवसातच कामाची गती संथ झाली. एकीकडे बस स्थानकाच्या इमारतीचं काम सुरू झाल्यावर प्रवाशांना थांबण्यासाठी किमान काही सुविधा देणं गरजेचं होतं. मात्र कागल बस स्थानकाच्या बाहेर 3 ठिकाणी बस थांबे बनवण्यात आले. दरम्यान रिंग रोडवर थांबलेल्या बस थांब्यावरील एका वृद्धाला चक्कर आल्यानंतर तातडीनं बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. पण बस स्थानकातील फलाटाचं काम अपूर्ण आहे. शिवाय स्थानकाच्या एका भागात काँक्रीट टाकलेलं नाही. ठिकठिकाणी वाळू, खडी, विटा यांचे ढीग असून बांधकामासाठी आणलेल्या पाण्याच्या टाक्याही पडून आहेत. त्यात भर म्हणून बस स्थानक परिसरातच अनेक दुचाकी लावलेल्या असतात. अशा अडगळीतून बस आणि प्रवाशांना ये-जा करावी लागते. बस स्थानकातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उघड्यावर आहेत, तर खिळे ठोकलेले लाकडी खांब तसेच पडून आहेत. त्यातून एखाद्या प्रवाशाला इजा होऊ शकते, तर बस पकडण्याच्या प्रयत्नात सळीमध्ये पाय अडकून प्रवाशाचा अपघात होण्याची भीती आहे. कागल बस स्थानकावरील अपुरी कामं तातडीनं पूर्ण करावीत अशी मागणी जोर धरत असून दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनानं काम पूर्ण करणं आवश्यक आहे.